आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली। त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो। हा जो गुन्हा आहे लाडक्या बहिणींना बोगस लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे देऊन जी मतं विकत घेतली, हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो। मिस्टर फडणवीस, मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार जेव्हा एखाद्या राज्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे। मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे 8 महिन्यानंतर। भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत। जनतेनं ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली। जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेले आहेत। म्हणजे लिबियामध्ये जे गडाफी करत होता किंवा युगांडामध्ये इदी अमीन करत होता, त्यानंतर सद्दाम हुसेन इराकमध्ये करत होता, सिरियामध्ये, अफगाणिस्तानमध्ये आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले, पाकिस्तानमधले लष्करशाह ज्या प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या। त्यात राज्याच्या निवडणुका सुद्धा आहेत आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील, मनसे प्रमुख राज ठाकरे असतील, यांनी महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय स्तरावरती आता बिहारमध्ये जी यात्रा सुरू आहे मतचोरी विरुद्ध, ती राहुल गांधी, तेजस्वी यादव त्यांनी हा मुद्दा लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे। महाराष्ट्रातली मतं गेली कुठे हा प्रश्न जो आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट एक कालपासून भारत पाकिस्तान मॅच फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्याला केलेला आहे, जावेद मियादादला घरी बोलवणारे कोण होते असं आम्ही बोलावलं ना। जावेद मियादाद हे स्वतः बाळासाहेब देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत। मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी आहे। त्यांच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही भाजपच्या। काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो, तो गुडघ्यात सुद्धा नाही। त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे। त्यांनी बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजे। ते पुस्तक जे आहे एकवचनी, त्यात बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट मांडली आहे।